बातमी आहे मुंबई हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाची। पत्नीप्रमाणेच बेरोजगार पतीला सुद्धा पोटगी मागण्याचा अधिकार आहे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने याबाबत निर्देश दिलेत। उत्पन्न कमवण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीकडनं पोटगीचा कायदेशीर हक्क आहे असं कोर्टाने म्हटलंय। बेरोजगार पतीला दरमहा 10,000 रुपयांची पोटगी देण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं हे प्रकरण नेमकं काय होतं आणि कोर्टाने नेमकं काय म्हटलं हे सविस्तर समजून घेऊयात। रिद्देश, हे प्रकरण नेमकं काय होतं आणि यावरती हे निर्देश देताना कोर्टाने सविस्तर काय म्हटलं? नक्कीच गुरु, आपण पाहिला तर पतीप्रमाणेचा पतीलाही पोटगी मागण्याचा हक्क याचा महत्वपूर्ण निवाडा हा उच्च न्यायालयाने दिला आहे। आपण एकंदरीत पाहिला तर एक कपल होतं ज्याने त्या पतीच्या विरोधात जे डिवोर्ससाठी पिटिशन फाईल केली होती कोर्टामध्ये आणि त्यानंतर त्या पत्नीने त्या पतीकडे पोटगी देखील मागितली। नंतर मात्र त्या दरम्यान पतीची संपूर्ण परिस्थिती पाहता पती हा आजारी असल्याचा कोर्टाच्या निर्देशात आला आणि त्यानंतर पत्नीला पोटगी मिळणार नाही, अर्थात त्यामध्ये पतीलाच पोटगी द्यावी लागेल। मात्र त्यानंतर त्या महिलेने या संपूर्ण विषयाची माहिती जेव्हा तिला समजली की आपल्याला पोटगी घ्यावी नाही तर द्यावी लागेल, तर तिने तिची जी नोकरी होती ती एक चांगल्या बँकेमध्ये नोकरीत होती आणि त्यानंतर तिने त्या बँकेच्या नोकरीतून तिने ते रेझिग्नेशन दिलं आणि त्यानंतर तिने पुन्हा दावा केला की मला पोटगी मिळावी कारण माझी सध्या तरी कुठलीच नोकरी नाही। मात्र तिचं सर्व उत्पन्नाची माहिती जेव्हा न्यायालयाला मिळाली तेव्हा त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं की पतीला पोटगी द्यावी लागेल कारण पती सध्या तरी आजारी आहे आणि आजारपणामुळे तो स्वतःचा खर्च देखील काढू शकत नाही। त्यामुळे हा महत्व पतीला पोटगी द्यावी लागेल। महत्वाचं दुसरीकडे आपण पाहिलं हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24च्या तरतुदीमध्ये जोडीदार हा शब्द वापरला आहे आणि जोडीदारच्या व्याख्येत पती आणि पत्नी या दोघांचा समावेश होतो असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी हे स्पष्टीकरण केलंय। एकंदरीत म्हणजे अर्थ असा निघतो की जर पत्नी या पती या दोघांमधून जर पोटगी म्हणजे आधीचा हक्क होता की फक्त पत्नीला पोटगी मिळेल, पण मात्र जर समजा पती असेल आणि पतीची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तो आजारी असेल आणि तो स्वतःचा खर्च काढू शकत नाही, अशा सर्व केसेसमध्ये पत्नीला पोटगी द्यावी लागणार असा महत्वपूर्ण निर्णय